देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे। दिल्लीतही लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे। मात्र त्याला अरविंद केजरीवाल यांच्या अटकेची किनार आहे। मुख्यमंत्री तुरुंगात असताना दिल्लीत होत असलेली ही पहिलीच निवडणूक आहे। त्यामुळे अरविंद केजरीवाल राजीनामा देणार का? दिल्लीमध्ये राष्ट्रपती राजवट लागू होणार का असे प्रश्न विचारले जात आहेत। पाहूया एक रिपोर्ट। नो राजीनामा, नो राष्ट्रपती राजवट। केंद्र सरकारकडून दिल्लीत राष्ट्रपती राजवट का नाही? दिल्ली सरकारविषयी मोदी शहांच्या मनात काय? सरकार हजर मात्र मुख्यमंत्री गैरहजर। गेल्या महिन्याभरापासून अशी काहीशी अवस्था दिल्लीत झाली आहे आणि त्याचं कारण आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेली अटक। मद्य परवाने वाटप धोरण घोटाळ्यात मास्टरमाइंड असल्याचा ठपका केजरीवाल यांच्यावर आहे आणि अटक होऊनही केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा अद्याप राजीनामा दिलेला नाही। केजरीवाल हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता कारागृहात जाणारे देशाच्या इतिहासातले पहिले मुख्यमंत्री ठरले। म्हणूनच मुख्यमंत्री कारागृहात आणि अनेक मंत्र्यांवर अटकेची टांगती तलवार अशी स्थिती दिल्लीत निर्माण झाली आहे। मुख्यमंत्री अंडर अरेस्ट इतिहास काय आहे? 1997 साली चारा घोटाळ्यात लालू यादव यांना अटक झाली। त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। त्यांच्या पत्नी राबडी देवी मुख्यमंत्री झाल्या। 2014 मध्ये बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी जयललिता दोषी ठरल्या। त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला। 31 जानेवारी 2024 या दिवशी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक झाली। त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला। अटकेत असताना अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री पदावर राहू नये आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पाहिजे, कारण ते कारागृहात आहेत अशी मागणी करणारी एक जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती। परंतु दिल्ली उच्च न्यायालयाने ती याचिका फेटाळून लावली आणि यात कोर्टाने हस्तक्षेप करण्याची गरज नाहीये असा आक्षेपही नोंदवला होता। दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव आखला जातोय असा आरोपही आम आदमी पक्षाने केलाय, परंतु अद्याप राष्ट्रपती राजवट लागू झालेली नाही। दिल्ली में राष्ट्रपति शासन लगाना गैर कानूनी होगा, गैर संवैधानिक होगा और दिल्ली की जनता के जनादेश के खिलाफ होगा। दरम्यान एखाद्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू कधी केली जाते याबाबत काही नियम आहेत, ते पाहूया। विधानसभेत कोणाकडेच स्पष्ट बहुमत नसताना परचक्र आर्थिक आणीबाणीच्या परिस्थितीत घटनात्मक व्यवस्था अपयशी ठरली तर राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते। अरविंद केजरीवाल जेलमध्ये आहेत। या कारणास्तव जर दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली तर कदाचित ती राष्ट्रपती राजवट सर्वोच्च न्यायालयाकडून अवैध ठरवली जाऊ शकते। तर दुसऱ्या बाजूला अरविंद केजरीवाल हे जेलमध्ये असताना सुद्धा सरकार कसे काय चालवू शकतात हा एक घटनात्मक प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये उपस्थित केला जाऊ शकतो। या सगळ्यापैकी नेमकं काय होणार हे कळण्यासाठी आपल्याला अजून काही काळ तरी वाट पाहावी लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज त्रिपाठीसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।